कोंढाण्याचं पान म्याच उचलणार. राज, आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाच. आमच्या प्रेतांच्या पायऱ्या रचायला लागल्या तरी चालतील, पण रावसाहेबांचं पाय कोंढाण्याच्या दगडी पायठाणाला लागायलाच हवं. गड आला सुभेदार, पण आमचा शिव गेला. आज मी चाललोय त्या वाटेवर जिथे प्रत्येक पाऊल इतिहास कुजबुजतं आणि प्रत्येक दगड शौर्याची गोष्ट सांगतो. सह्याद्रीच्या धुक्यात हरवलेला पण मराठी मनात कायम जिवंत असलेला तोच गड, सिंहगड. एक अशी कहाणी जी फक्त ऐकायची नसते, अनुभवाची असते. ही कहाणी एका अशा शौर्यवीराची ज्याने स्वराज्यासाठी स्वतःचा श्वासही अर्पण केला. ही कहाणी आहे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांची, ज्याने स्वराज्यासाठी आयुष्य नाही तर मृत्यू हसत स्वीकारला. तर सध्याचे आता 8 वाजलेत आणि आम्ही सिंहगडवर आहे. तर आम्हाला येता येता ऑलमोस्ट 2.5 तास लागले, कारण येण्याचा मार्ग थोडा दगडी होता आणि थोडा स्टीफ मार्ग होता, त्यामुळे खूप वेळ लागला. आणि आम्ही येताना आतकरवाडीकडून आलो. तर आतकरवाडीचा मार्ग तो फक्त 3.5 किलोमीटरचा आहे. आम्हाला इकडच्या लोकल्सकडून कळलं. खाली आम्ही आजीकडे छान लिंबू पाणी प्यायलं, कारण खूप थकवा जाणवला. तिथे लिंबू पाणी प्यायलो आणि ट्रॅक करता करता आम्ही वरती आलो आहे. आणि आता सिंहगडचा आपण ट्रॅक सुरू करूया. सिंहगड किल्ला, पूर्वीचा कोंढाणा, मराठा शौर्य, अभिमान आणि रणनीतीचा जिवंत प्रतीक. याला आय ऑफ पुणे असंही म्हटलं जायचं, जिथून डेक्कन ते कोकणाच्या व्यापारी मार्गावर नजर ठेवली जायची. राजगड, तोरणा, पुरंदर यासारखे किल्ल्यांचा साखळीतला हा एक मजबूत दुवा, स्वराज्याच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्वाचा. मग हा किल्ला महाराजांनी मोगलांना का दिला? तर सन 1665 एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांनी साहित्य खानाचा पराभव, सुरतेची लूट करून मोगलांना हादरून सोडलं होतं. पण त्यामुळेच औरंगजेब संतापला आणि त्याने पाठवला आपला सर्वात बलाढ्य सरदार मिर्झा राजा जयसिंग 70,000 सैन्यासह. पुरंदर किल्ल्यावर वेढा पडला, तोफांचा मारा सुरू झाला. मुरारबाजी देशपांडे शौर्याने लढले, पण परिस्थिती हाताबाहेर जात होती. स्वराज्य टिकवायचा असेल तर फक्त तलवारीने नाही तर बुद्धीने लढावं लागणार होतं. म्हणूनच 11 जून 1665 रोजी पुरंदराचा तह झाला आणि त्या तहात 23 किल्ले मोगलांना द्यावे लागले, त्यातच होता कोंढाणा. हा किल्ला जवळपास 5 वर्ष मोगलांच्या ताब्यात राहिला आणि त्याचे संरक्षण करत होता एक पराक्रमी राजपूत सरदार उदयभान राठोड. तर सध्या आम्ही आता घोड्याच्या बागा बघायला आलो आणि मग तोफखाना बघितला. तर इथे घोड्याच्या बागाची एक फळी लावली, पण हे असं म्हणतात की घोड्याची बागा नाही, कारण घोडे इतके उंच की इथे राहणं अशक्य आहे. तर हे मेनली मला असं वाटतं की पाण्याचं टाकं पाणी पुरवठा करण्यासाठी वापरायचं, कारण हे 7 स्तंभ इथे उभे केलेत आणि आता इथे थोडं पाणी कमी आहे, पण जेव्हा आपण पावसाळ्यात येतो तिथे पूर्ण हे भरलेलं असतं. तर हे आय थिंक सो पाणीचा यूजसाठी केलं जायचं. डौल मोराच्या मानचा र डौल मानचा, येग रामाच्या बाणाचा र येग बाणाचा, डौल मोराच्या मानचा. माझी वाट कधीच सरळ नव्हती, पण सुंदर होती. आयुष्यात एक प्रवास आवर्जून असा करावा, सह्याद्रीच्या कुशीमध्ये एक विसावा जरूर घ्यावा. टेकवणी माता सह्याद्रीच्या रांगेत नतमस्तक व्हावे आणि लाभलेल्या या जन्माचं काहीतरी सार्थक करावं. खरं सांगायचं तर हा अनुभव शब्दात मांडणं खूप कठीण आहे, कारण जो इतिहास आपण फक्त ऐकतो, आज तो इथे चालताना जिवंत जाणवतो. सिंहगडावर चालताना एकामागून एक वास्तू दिसतात. पहिला आम्ही तोफखान्याच्या दिशेने वळलो. तिथे उभं राहिल्यावर जाणवतं कधी काळी इथूनच तोफांचा आवाज घुमत असणार. युद्ध काळात पाणी साठवण्यासाठी आणि सैनिकांचा गर्जनेसाठी वापरलेला हत्ती तलाव आणि मोरदरी तोफ असे अनेक अवशेष आणि त्यांच्याबद्दलची माहिती पाहायला मिळते. हत्ती तलावच्या वाटेवर लागताच आम्हाला सिंहगडावरचं एक खूप जुनं आणि महत्त्वाचं मंदिर बघायला मिळालं. ते म्हणजे अमृतेश्वर मंदिर.
भगवान शिव आणि भैरवाचं स्थान. पूर्वी इथेच मराठा सैनिक लढाईपूर्वी येऊन प्रार्थना करायचे. धैर्य, शक्ती आणि विश्वास घेऊन रणगणात उतरायचे. मंदिरात नतमस्तक होऊन आम्ही टिळकवाडा या दिशेने निघालो. 1880 सुमारास लोकमान्य टिळकांनी इथे वास्तव्य केले. या शांत ठिकाणी बसून त्यांनी गीता रहस्य सारखा ग्रंथ लिहिला. जी तुम्ही जागा समोर बघताय तिथे कल्याण दरवाजा आहे. तो दरवाजा मोस्ट ऑफ महाराज यूज करायचे येण्या जाण्यासाठी. आणि आता आम्ही तिकडे जात नाही आहे कारण तिकडे असं इकडचे सांगतायत की मधुमाशी उडतायत, तर तिकडे थोडं रिस्की आहे जाणं. छत्रपती राजाराम महाराज जिंजी किल्ल्यावर राहायचे, तर त्यांची समाधी या सिंहगडावर कशी. छत्रपती राजाराम महाराजांची अशी स्टोरी आहे की ज्यावेळेस ते जिंजीला होते तर ते काही कामानुसार सातारला जात होते, पण मुघलांना त्याची चाहूल लागली आणि त्यामुळे मग त्यांनी सिंहगडावर त्यांचा मुक्काम केला. 1-1.5 महिने राहिले आणि त्यानंतर काय झालं की त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांचं 30 वयातच निधन झालं. आणि मग त्यांच्या पत्नी जे ताराबाई होत्या त्यांनी इथे त्यांची समाधी बांधण्यात आली. म्या जाऊन जाऊन कुठं जाणार राज? तुझा आत्मरणानं दावा साधला तरी या राजगडाला माथा टेकल्या बिगर वरचा रस्ता धरायचा नाही म्या. शिवबाचा ताना वचनाला जागला. वागण्यातच धगधगता अंगार होता. निष्ठा राखली शेवटच्या श्वासापर्यंत असा तो स्वराज्याचा सुभेदार होता. सन 1670 डोळ्यासमोर उभा होता तो अभेद कोंढाणा. शिवबा आणि जिजाऊ अस्वस्थ नजरेने त्या गडाकडे पाहत होते. सन 1665च्या पुरंदराच्या तहानुसार 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले आणि कोंढाणा देखील त्यांच्या ताब्यात गेला. पण मनात एकच ज्वाला दगदगत होती, हा गड पुन्हा स्वराज्यात आणायचा कसा? मात्र हे कठीण काम करणार तरी कोण? इतक्यात तानाजी मालुसरे आपल्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण घेऊन राजमाता जिजाऊंसमोर उभे राहिले. पण सभोवतालचा चिंताग्रस्त चेहरा पाहून त्यांनी विचारलं, काय झाले राजे? तेव्हा शिवाजी महाराज म्हणाले, कोंढाणा परत मिळवायचा आहे. सणाचाही विलंब न करता तानाजींच्या डोळ्यात जिद्द चमकली आणि शब्द म्हटले, राज, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझं रायबाचं. रात्र काळोखी होती. वारा गरजत होता आणि द्रोणागिरीच्या उभ्या गडावरून केवळ 300 मावळसह तानाजी मृत्यूला कवटाळत गडावर चढू लागले. गडावर होता उदयभान आणि मग पेटलं रणांगण. तलवारीची तिणगी उडाली, रक्त सांडलं आणि सुरू झाली एक भीषण झुंज. तानाजी शेवटच्या श्वासापर्यंत लढले. जीवावर उद्धार होऊन लढणाऱ्यालाच इतिहास ओळखतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. शेवटी कोंढाणा जिंकला, भगवा फडकला, पण तानाजी सारखा सिंह गमवावा लागला. गड आला पण सिंह गेला. सिंह परी झुंज त्यान देवी, वार किती झाले छातीवरी. लढणाऱ्याची जात आमुची, मेहंदीसाठी हात नव्हे. सरदार असे मी मराठ्यांचा, आता केवळ वरबाप नव्हे. समरभूमीच गाव आमुचे, इथेच असे अंत आमुचा. मृत्यूची ही फिकीर कसली, शिवबा असे भगवंत आमुचा. रडू नकोस दाराशी, रडू नकोस दाराशी, तू सवत या तलवारीची. या जन्मी गुलाल हिचा, तुझा मळवट पुढच्या जन्मी.